अंत नाही, आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही. नुकसे नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, काल उद्याचा आज शोध हा, काल उद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. सर मी तुमच्या पहिल्या केसबद्दल म्हणजे वाचलं होतं. फार इंटरेस्टिंग केस आहे आणि आज वेळ आहे तेव्हा अनुभवातून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतील. सर प्लीज सांगा ना. एक फूड पॉयझनिंगची केस झाली आहे. फूड पॉइझनिंग होय सर. कोणाला झालंय? एका लहान मुलीला. काय खाल्लंयस तू? तू जे खाल्लंयस ते इतरांनी खाऊ नये म्हणून सांग. हो हा सांग. नीलू मावशी लाडू, नीलू मावशी लाडू. साहेब जावेच्या घरी पूजा होती, मी तिथेच गेले होते. आज ह्याला शाळेतही नाही पाठवलं मी, आता तिथूनच येतोय. राधाच्या मुलीला दिला होता. आय सी. तो लाडू तुम्ही बनवला होतात की आणखीन कोणी दुसऱ्याने? नाही साहेब, राधानीच मला दिला होता. मग नलिनी मला सगळं काही सांगू लागली. मी तिला तिथेच अटक केली आणि साहेब त्याचं काय झालं, राधाने मला बोलवलं घरी आणि तिने सांगितलं की विशाखाच्या मुलाच्या पोटात दुखते, हा लाडू नेऊन दे. हा लाडू खाल्ल्यानंतर तुझ्या पोटात दुखायचं बंद होईल. ठीक आहे, तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. आपण का साहेब? शिंदे आपण मी काय केलंय? आपण का? मॅडम चला तुम्ही चला. ताबडतोब राधाला अटक करायला गेलो. नलिनीला बघून ती काय समजायचं ते समजलं. राधाबाई, तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. नाही, तुमची मनस्थिती समजू शकतो मी, पण सहकार्य करा प्लीज. यांना घेऊन या. शिंदे. येस सर. चला मॅडम चला. राधाच्या नवऱ्याला बिचारायला काहीच कळत नव्हतं. त्या सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगितलं. राधा आणि नलिनी यांच्याकडून सगळी हकीकत ऐकली आणि मग कळलं. ऐकलं का? माझ्या मुलाला चांगले मार्क्स पडलेत.
शेवटी आईचं लक्ष असावं लागतं घरात. हा टोमणा राधाला सहन झाला नाही. मीताला कमी मार्क्स मिळाले म्हणून राधाने मीताला खूप मारलं. राधा आणि विशाखा यांचं भांडण शिगेला पोचलं होतं. विशाखाच्या मुलाला असं काहीतरी औषध देईन ना की तो आजारीच पडला पाहिजे आणि मग त्याला परीक्षेत कमी मार्क मिळतील. असंच करेन. शोध शोध विशाखाच्या मुलाला असं काहीतरी औषध देईन ना की तो आजारीच पडला पाहिजे आणि मग त्याला परीक्षेत कमी मार्क मिळतील. असंच करेन. नंतर ती एका जडीबुटीवाल्याकडे गेली. राधाचा प्रॉब्लेम कळल्यावर त्या जडीबुटीवाल्याने तिला एक औषध दिलं. बोल बेटा. बाबा, मला असं काहीतरी औषध द्या की मी ते घेईन आणि आजारीच पडत. अहो, माझी सासू मला लय त्रास देते, नुसती काम करून घेते. मी आजारी पडल्याशिवाय मला काय आराम मिळायचा नाही बाबा. मला असं औषध द्या की मी आजारी पडेन बाबा. हे औषध घे, त्यामुळे आजारी पडशील, उलट्या होतील. त्यापेक्षा तू असं का नाही करत, तुझ्या सासूलाच हे औषध दे, म्हणजे कायमचा त्रास वाचेल. आणि हो, औषध गोड पदार्थातनं दे, कळलं? बरं बाबा. राधा तिथून बाहेर पडली. मनात एकच विचार चालू होता, विष कसं द्यायचं. मग तिला सुचलं की एखाद्या गोड पदार्थातून विष द्यावं. मग तिने ठरवलं की बेसन लाडू, बेसनाच्या लाडवातून विष द्यावं. आणि म्हणून तिने एकच बेसन लाडू बनवला. पण आता प्रश्न असा होता की हा बेसन लाडू विशाखाच्या मुलापर्यंत कसा पोचवायचा. मग तिला नलिनी आठवली, तिची मैत्रीण. नलिनीला तिने बोलावून घेतलं आणि तो लाडू विशाखाला द्यायला सांगितला. दरम्यानच्या काळात मीता म्हणजे त्या राधाची मुलगी ती घरी आली होती. तिला जेवण वाढलं, जेवायला दिलं. मीता, जेवून घे आणि अभ्यासाला बस. हा, राधा, मला बोलवलंस वय? होय. का ग? अगं, एक काम होतं बघ तुझ्याकडं. अगं होय, पण आज दुपारी आजीकडे जायचंय ग मला, खेतवाडीला. अगं, काय मोठं काम नाहीये. अगं, विशाखाच्या घरी जा आणि हा लाडू आहे ना त्याच्या मुलाला देऊन ये.
हं? अगं त्याच्या पोटात खूप दुखतोय असं ऐकलं हा, होय. मी हा घेतला ना की त्याला बरं वाटेल बघ. अगं आमच्या मिताच्या पोटात ना खूप दुखत होतं बघ काल. हा घेतला ना लगेच बरं वाटलं बघ. आता मी द्यायला गेली असते ग पण आमची भांडणं माहित आहे ना तुला. हा. बरं हा दे तर त्याला आराम पडेल. बरं देते, काय काळजी करू नको. बरं निघू का? हा हा चल. राधाच्या गोड बोलण्याला नलिनी फसली आणि तो लाडू घेऊन ती निघाली. तेव्हा तो लाडू तिच्या बरोबर होता. ती तो लाडू घेऊन विशाखाच्या घरी गेली आणि दरम्यानच्या काळात राधा कांता आत्याकडे गेली. मीता तू जेवून घे. हा मी जरा कांता आत्याकडे जाऊन येते. हो आई. नलिनी जेव्हा विशाखाच्या घरी पोहोचली तेव्हा विशाखाच्या घराला कुलूप होतं. ती परीटवाडीला गेली होती ना तिच्या जावेकडे पूजेला. आता त्या नलिनीलाही खेतवाडीला जायचं होतं तिच्या आजीकडे. तर घराला कुलूप बघून परत विचार केला की आता या लाडवाचं काय करायचं. त्यांच्या आजीकडे जायला उशीर आणि त्यात ह्या राधीचं आणि म्हणे का लाडू देन, काय देन, आमकं देन, फलन दे. अरे देवा, कुठं गेली हे मरायला? आता ह्या लाडूचं काय करू? आता परत हिच्याकडे जायचं, लाडू द्यायचं. म्हणून ती बिचारी तो लाडू घेऊन पुन्हा राधाकडे गेली. दरम्यानच्या काळात राधा कांता आत्याकडे गेली होती पण मीता घरात एकटीच होती. तो लाडू तिने मीताला दिला. राधा, ए राधा, अगं आई कुठे गेली? आई कांता आत्याकडे गेले. असं वय. बरं तिला आल्यावर सांग विशाखा नाही घरी म्हणून. हा, लाडू ठेवला इथे. चल मी निघते बर का. हा. साहजिकच लहान मुलं आहे. तो लाडू बघून तिला तो खावासा वाटला आणि नलिनी निघून गेल्यावर मीतानी तोच लाडू खाल्ला. आई, 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 आई. आई, 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 मीता, आई, काय झालं? आई, हे राधा बघ तुझ्या मुलीला काय झालं? आई. राधा, काय झालं वा? मीता, मीता, काय झालं? मीता, काय झालं? अहो, पडायला तेच येतोय. मीता. थांब, थांब, थांब. अहो, बघ, काय बघ, आमच्या पोराला काय झालं? मीता, थांब, थांब. शोध शोध अहो, काय झालं? अहो, पडायला तेच येतोय. थांब, थांब, थांब. अहो, बघ, बघ, आमच्या पोराला काय झालं? मीता, थांब. बस. राधा घरी आली
घरी आल्यावर मीताची अवस्था बघितली. तिला कळलं की मीताने तो लाडू खाल्लाय. कारण सत्य तिला एकटीलाच माहित होतं. पुढे काय? पुढे मी सगळे पुरावे गोळा केले. बुवाची अवस्था म्हणजे त्या मीताच्या वडिलांची अवस्थाही वाईट होती. त्या लाडवामध्ये उंदराला मारायचं विष घातलं होतं. ते विष एक वेळ मोठ्यांना पचू शकेल, पण लहानांसाठी ते भयानक विष होतं जे मीताने खाल्लं होतं. बुवांची अवस्था फारच वाईट झाली होती. त्यांची मुलगी मेली होती आणि तिला त्यांच्याच बायकोनी मारलं होतं. मुलीची जन्मदाती तिनेच हा मृत्यू घडवून आणला. तिथली अवस्था फार वाईट होती. मृत्यूचं भयानक रूप दिसत होतं. पुढे ही गोष्ट जेव्हा विशाखाला कळली तेव्हा तीही हादरून गेली. आपल्या मुलाला मारण्यासाठी तो लाडू तयार झाला होता. पण नशिबाने ते पूजेला गेले असल्यामुळे तो मुलगा वाचला. आणि नलिनी, तिलाही प्रचंड मानसिक धक्का बसला. कारण दरम्यानच्या काळात तो लाडू जर तिने खाऊन बघितला असता तर. असा होता तो दिवस. एका रात्रीत केस सॉल्व्ह झाली. ही केस मी कधीच विसरू शकणार नाही. बाप रे, मृत्यू कोणाला कुठे गाठेल सांगता येत नाही ना. पण सर, त्यांना शिक्षा काय झाली? तुम्हाला काय वाटतं? फाशी. नाही, मला नाही वाटत. या केसमध्ये 3 गुन्हेगार होते: नलिनी, बुवा, राधा. नलिनी ही माफीचा साक्षीदार झाली असेल, पण बुवा आणि राधाचं काय? बुवाला जेल झाली. नलिनी माफीचा साक्षीदार झाली, त्या शिक्षेपासून ती वाचली. पण देवाने तिला शिक्षा दिलीच. तिला भास होऊ लागले, प्रचंड मानसिक धक्का बसला आणि तिची अवस्था वाईट झाली. आणि राधा? तिला आपल्या मुलीचं शेवटचं दर्शनही झालं. आत्महत्या केली तिने. जे तिने पेरलं होतं तेच उगवलं. चला, लेट्स डिस्पर्स. दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात कित्येकदा माणूस स्वतःच पडतो. म्हणून दुसऱ्यांचं भलं चिंतावं तरच स्वतःचं भलं होईल. ते दागिने वगैरे आहेत का? नाही, म्हणजे आई बाबांना संध्याकाळपर्यंत दाखवून आणले असते. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. त्याला दागिने देऊ नका. मला ते आजारपणाचं सर्टिफिकेट हवंय. मी 4 दिवस कामावर गेलो नाही ना म्हणून. हे क्लिनिक किती वर्ष इकडे? अहो 2 वर्ष झाली. 2? खरंच बोगस डॉक्टर असेल तर हे लग्न थांबवावं लागेल.